नमस्कार, माझे नाव हिमांशु समाधान पाटील. माझ्या गोष्टीचे नाव आहे मला गुरु प्रदेश द्या. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. एका गुरुकडे एक शिष्य दररोज यायचा आणि म्हणायचा मला गुरु प्रदे द्या. त्यावेळी ते म्हणाले उद्या ये रे. तो उद्याला की म्हणायचा उद्या ये रे. असे 10 दिवस झाल्यानंतर शिष्य म्हणाला द्या ना गुरु प्रदेश. ते म्हणाले एकटाच ये. ते म्हणाले एकटाच ये रे. किती जणांना आणतोस बरोबर. तो चपकवला कारण कोणी नसायचे बरोबर. तो म्हणाला महाराज मी तर एकटाच येतो. किती जणांना आणतो बरोबर. असे का म्हणाले तुम्ही. ते म्हणाले अरे मनामध्ये काय आहे. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे. समर्थांनी तर प्रपंचाला 6वा रेपू मांडला आहे. आता काय करायचे. ज्या प्रपंचाला आम्ही कवटाळून बसतो तोच 6वा रेपू म्हणतात समर्थ. मग त्याला कळले की अरे हे सगळे काढले पाहिजे चित्तातून. त्यावेळी गुरु प्रदेश मिळेल. आपले तात्पर्य आपले चित्त हे शुद्ध व्हायला पाहिजे. चित्तशुद्धीनंतर धर्मचरणा सदाचरणा खरा अर्थ कळतो आणि धर्मदृष्टीत अर्थकाम सेवन केल्यावर मोक्षाचा लाभही अपरिहार्य ठरतो. मित्रांनो, आपण या गोष्टीवरून काय शिकलो. कधीही आपल्या अंगी लोभ नसावा. आवडली नाही गोष्ट. धन्यवाद.